विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण 12th मॅथमॅटिक्समधील एक खूप महत्त्वाचा आणि हार्ड मानला जाणारा चॅप्टर आपण स्टार्ट केला होता, तो म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ठीक आहे, हा चॅप्टर आपण स्टार्ट केलेला आहे. या चॅप्टरचं इंट्रोडक्शन आपण मागच्या लेक्चरमध्ये करून घेतलेलं आहे. सोबत मी फर्स्ट टॉपिक स्टार्ट केला होता, तो म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन अँड इट्स सोल्युशन. ठीक आहे, या टॉपिकमध्ये मी फर्स्ट सब पॉईंट स्टार्ट केला होता, तो म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन. म्हणजे एखादं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन जर गिवन असेल तर त्याला दोन टाईपचे सोल्युशन आपल्याला भेटतात. ठीक आहे, फर्स्ट म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन आणि सेकंड म्हणजे जनरल सोल्युशन. तर त्यामध्ये जनरल सोल्युशनचा जो टॉपिक आहे तो रिड्यूस झालेला आहे, फक्त आपण प्रिन्सिपल सोल्युशनचा स्टडी करणार आहोत. ठीक आहे, तर तो प्रिन्सिपल सोल्युशनची काय कॉन्सेप्ट आहे, डेफिनेशन काय आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. ठीक आहे, आणि त्यानंतर त्या टॉपिकमधील एक एक्झाम्पल मी कन्सिडर केलं, म्हणजे एखाद्या इक्वेशनचं प्रिन्सिपल सोल्युशन आपण कशा पद्धतीने फाइंड करू शकतो ती कन्सेप्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केली. ठीक आहे, ते प्रिव्हियस लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की जर ते लेक्चर जर तुम्ही आत्तापर्यंत बघितलेलं नसेल, ठीक आहे, तर हे लेक्चर बघण्यापूर्वी ते लेक्चर जरूर अभ्यासा. त्यामध्ये मी प्रिन्सिपल सोल्युशन कशा पद्धतीने आपण फाइंड करू शकतो ती सर्व कॉन्सेप्ट मी डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन केलेले आहे. ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला ह्या लेक्चरमध्ये तोच टॉपिक कंटिन्यू करायचा आहे. प्रिन्सिपल सोल्युशनच आपल्याला फाइंड करायचे आहेत. काही एक्झाम्पल आपल्याला अभ्यासायचे आहेत त्या टॉपिकवरती. तर बघूयात, मागच्या लेक्चरमध्ये म्हणजे प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पॉझिटिव्हसाठी प्रिन्सिपल सोल्युशन हे पॉझिटिव्ह टर्मसाठी आपण सिम्प्लिफाय केलं होतं. आता आपल्याला निगेटिव्ह टर्मसाठी सिम्प्लिफाय करायचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण पॉझिटिव्ह टर्मसाठी प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड केलं होतं. म्हणजे बघा, sin x = 1/√2 या पद्धतीने इक्वेशन आपल्याकडे गिवन होतं आणि त्याचं प्रिन्सिपल सोल्युशन आपण फाइंड केलं होतं. ठीक आहे, म्हणजे पॉझिटिव्ह टर्म का, तर इथे राईट हँड साईडची जी टर्म आहे ती पॉझिटिव्ह होती. ठीक आहे, त्या टाईपमध्ये जर इक्वेशन असेल तर आपण ते कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं, त्याचं प्रिन्सिपल सोल्युशन कशा पद्धतीने फाइंड करायचं ते मी एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, सो आता आपल्याला जर राईट हँड साईडला जर निगेटिव्ह टर्म असेल तर त्याचं प्रिन्सिपल सोल्युशन कशा पद्धतीने फाइंड करायचं ते बेसिकली मला एक्सप्लेन करायचं आहे आजच्या ह्या टॉपिकमध्ये. तर बघा, मी एक एक्झाम्पल कन्सिडर करतो आणि मग आपण ते सिम्प्लिफाय करूया. ठीक आहे, त्याचं प्रिन्सिपल सोल्युशन आपण फाइंड करूया. बघा, निगेटिव्ह टर्मसाठी आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. सो एक्झाम्पल ते फर्स्ट होतं. ठीक आहे, हे एक्झाम्पल आपण सेकंड म्हणूया. तर बघा, सेकंड एक्झाम्पल कशा पद्धतीने आहे, मी एक्झाम्पल कन्सिडर करतो. फाइंड प्रिन्सिपल सोल्युशन, फाइंड प्रिन्सिपल सोल्युशन, फाइंड प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ cos x = -1/2. ठीक आहे, या पद्धतीने ती टर्म आहे. cos x = -1/2. लक्षात घ्या, आता इथे राईट हँड साईडची जी टर्म आहे ती निगेटिव्ह आहे. ठीक आहे, आणि इकडे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कोणतं आहे, कॉसची टर्म आहे. ठीक आहे, cos x = -1/2. ह्या टाईपमध्ये इक्वेशन गिवन आहे आणि आता आपल्याला याचं प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करायचं आहे. लक्षात येते, प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला फाइंड करायचं आहे. सो बघा, प्रिव्हियस लेक्चरमध्ये म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये मी जे एक्सप्लेन केलेलं आहे प्रिन्सिपल सोल्युशन कशा पद्धतीने फाइंड करायचं, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला इथे पण प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करायचं आहे. फक्त इथे निगेटिव्ह टर्म आल्यामुळे आपल्याला कशा पद्धतीने फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे आणि कोणता चूज करायचा आहे. ठीक आहे, आधी कोणता चूज करायचा आहे आणि तो अप्लाय कशा पद्धतीने करायचा आहे ते इथे बेसिकली समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर बघा, सोल्युशन आपण स्टार्ट करूया, नक्की कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं आहे. तर गिवन टर्म, मी आधी गिवन टर्म राईट करतो. गिवन इक्वेशन. सो गिवन cos x = -1/2 या पद्धतीने ते इक्वेशन आहे. ठीक आहे, याला आपण सर इक्वेशन फर्स्ट म्हणूया. ठीक आहे, आणि आता बघा, इथे निगेटिव्ह अँगल आहे. ठीक आहे, कॉसची अशा कोणत्या अँगलची किंमत -1/2 आहे, तर आपण चार्ट तुम्हाला माहीत असेल. ठीक आहे, तर अशी कोणतीच टर्म नाही की ती आपण निगेटिव्हमध्ये डायरेक्टली राईट करू शकतो. ठीक आहे, म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू जर आपल्याकडे माहीत असेल तर आपण डायरेक्टली अँगल फाइंड करू शकतो. म्हणजे प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं त्या पद्धतीने. बघा, मी पुन्हा त्या लेक्चरमधील टॉपिककडे नेतो, त्या एक्झाम्पलमध्ये नेतो. बघा, sin x = 1/√2 होतं, तर मी असंच म्हणलं की साईनच्या कोणत्या अँगलची किंमत 1/√2 आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला तो डायरेक्ट अँगल भेटला होता 45 डिग्री, तो मी रॅडियनमध्ये कन्वर्ट केला. ठीक आहे, तर ती कॉन्सेप्ट आपण इथे म्हणजे ती जी व्हॅल्यू आहे, तो जो अँगल आहे तो मी ह्या डायग्रामवरनं आपण या फिगरवरनं आपण फाइंड केला होता. ठीक आहे, आता देखील आपल्याला त्याच पद्धतीने फाइंड करायचा आहे.
फक्त प्रश्न आहे की इथे जे निगेटिव्ह साईन आहे त्या निगेटिव्ह साईनमुळे आपल्याला अँगल कशा पद्धतीने फाइंड करायचा आहे, ठीक आहे ना. तर ते व्यवस्थित समजून घ्या. इथे निगेटिव्ह साईन आहे, ठीक आहे, निगेटिव्ह साईनचा प्रश्न आहे. तर काही हरकत नाही, फक्त बघा कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं आहे ते. तर इथे कन्सिडर करा, कन्सिडर आपण पॉझिटिव्ह व्हॅल्यूसाठी आधी व्हॅल्यू फाइंड करून ठेवूया, ठीक आहे. आणि मग निगेटिव्ह व्हॅल्यूसाठी जी व्हॅल्यू आहे ती अलाइड अँगलच्या फॉर्म्युल्यावरनं फाइंड करूया. लक्षात येते, एकदम इझी आहे बघा. आधी आपण पॉझिटिव्ह व्हॅल्यूसाठी फाइंड करूया. सो कॉसच्या कोणत्या अँगलची किंमत, ठीक आहे, कॉस एक्स इज इक्वल टू 1/√2 कन्सिडर करतो आणि मग आपल्याला कॉसच्या कोणत्या अँगलची किंमत 1/2 आहे ती फाइंड होईल. लक्षात येते, पॉझिटिव्हसाठी आपण फाइंड करतोय आधी, कळतंय. तर बघा कॉसच्या कोणत्या अँगलची किंमत 1/2 आहे. तर 1/2 म्हणल्यावर आपल्याला कोणती फिगर चूज करावी लागेल. तर बघा इथे 2 फिगर आहेत आपल्याकडे, ठीक आहे, 2 ट्रायंगल्स आहेत. या ट्रायंगल्सवरनं आपण ती व्हॅल्यू फाइंड करत असतो. लक्षात घ्या, मी कोणत्याही चार्ट किंवा जर तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यू माहीत असेल तर तुम्ही डायरेक्टली राईट करू शकतात. बट ज्या विद्यार्थ्यांना, ज्या स्टुडंटला ती व्हॅल्यू माहीत नाही, ते पार्ट नाही आहेत, तर ते या पद्धतीने फाइंड करू शकतात, ठीक आहे. फक्त तुम्हाला हे 2 ट्रायंगल लक्षात ठेवायचे आहेत आणि या 2 ट्रायंगलवरनं तुम्ही कोणत्याही ट्रिग्नोमेट्रिकमधील कोणत्याही फंक्शनची व्हॅल्यू, ठीक आहे, फाइंड करू शकता. तर आपल्याकडे आता कॉस फंक्शन आहे. कॉसच्या कोणत्या अँगलची किंमत 1/2 आहे. तर बघा कॉस ही जी टर्म आहे त्याचा रेशो किती असतो, कॉसचा रेशो किती असतो. तर मी इथे राईट करतो बघा, कॉस एक्समध्येच लिहितो, ठीक आहे. कॉसची टर्म काय असते, तर साईनची टर्म असते समोरची बाजू भागिले कर्ण, म्हणजेच अपोजिट अपॉन हायपोटेनस. आणि त्याच्या कॉसची टर्म कशी असते, तर ॲडजेसंट अपॉन हायपोटेनस, ठीक आहे, ॲडजेसंट ठीक आहे अपॉन हायपोटेनस, ठीक आहे, ॲडजेसंट अपॉन हायपोटेनस म्हणजे लगतची बाजू भागिले कर्ण, या टाईपमधील तो फॉर्म आहे, कॉस एकचा रेशो आहे. आता याच्यानुसार आणि हे जे इक्वेशन आहे पॉझिटिव्हचं ते कंपेअर करा, म्हणजे आपल्याला ॲडजेसंट साईड कोणती आणि हायपोटेनस कोणती ती भेटेल. लक्षात येते, म्हणजेच आपल्याला कशा पद्धतीने राईट करता येईल. तर ॲडजेसंट कॉस एक्स इज इक्वल टू 1/2 आहे, बरोबर ना. म्हणजेच आपल्याला ॲडजेसंट किती भेटेल, 1 भेटेल आणि हायपोटेनस किती भेटेल, 2 भेटेल, ठीक आहे. ही साईड झाली आपली व्हॅल्यू झाली ॲडजेसंटची 1 आणि हायपोटेनस किती होणार आहे आपली 2 व्हॅल्यू होणार आहे, ठीक आहे. हे हायपोटेनस एच आणि ते ॲडजेसंटचा ए, ठीक आहे, ॲडजेसंट 1 हायपोटेनस 2. आता मी एक ट्रायंगल ड्रॉ करतो बघा, जो सेकंड ट्रायंगल होता तो ड्रॉ करतो इथे. त्या ट्रायंगलनुसार आपल्याला व्हॅल्यू फाइंड करता येतील बघा. तर तो ट्रायंगल या पद्धतीने होता, ठीक आहे. इथे 1, त्यानंतर इथे 2 आणि इथे √3 या पद्धतीने होता, बरोबर. इथे 90 डिग्री, आता इथे असतो 60 आणि इथे 30. आता बघ कशा पद्धतीने आपण फाइंड करणार आहोत. ॲडजेसंट साईड किती आहे, 1 आहे, ठीक आहे, म्हणजे ही साईड कन्सिडर करायची आहे, ठीक आहे, इथे. आणि हायपोटेनस किती आहे, 2 आहे, ती इथे आहे, ठीक आहे. आता बघा इथे ॲडजेसंट म्हणलं आहे, कोणत्या अँगलची ॲडजेसंट, ठीक आहे, कोणत्या अँगलची ॲडजेसंट साईड आहे इथे, तर इथे 60 आहे, बरोबर ना. ॲडजेसंट म्हणजे लगतची बाजू, ठीक आहे. कोणत्या अँगलची लगतची बाजू 1 आहे, तर इथे 60ची आहे. लक्षात येते, म्हणून आपल्याला इथे अँगल किती भेटेल, थिटा किती भेटेल, तर 60 डिग्री भेटेल. लक्षात येते बघा, ॲडजेसंट साईड 1 अँड हायपोटेनस किती आहे, 2 आहे, म्हणून आपल्याला अँगल किती भेटेल. देअरफॉर एक्स इज इक्वल टू किती लिहू शकतो मी, तर 60 डिग्री. लक्षात येते 60 डिग्री आणि ते कन्वर्ट करायचं आपल्याला रॅडियनमध्ये, म्हणजे 60 × π/180 ने आपण मल्टिप्लाय करत असतो. तर इथे किती भेटेल, 7×3 म्हणजे आपल्याला भेटेल. देअरफॉर एक्स इज इक्वल टू π/3, ठीक आहे, ही व्हॅल्यू भेटेल आपल्याला. तर एक्स इज इक्वल टू π/3 ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू भेटेल, ठीक आहे, पॉझिटिव्ह टर्मसाठी. लक्षात घ्या, आपल्याला निगेटिव्हसाठी सिम्प्लिफाय करायचं आहे. कॉसच्या अशा कोणत्या अँगलची किंमत -1/2 आहे ते आपल्याला चेक करायचं आहे, ठीक आहे. पण आपल्याला निगेटिव्हमुळे प्रॉब्लेम होतो, निगेटिव्हसाठी आपल्याला माहीत नाही आहे. तर मी काय कन्सिडर केलं की पॉझिटिव्ह टर्म कन्सिडर केली, कॉस एक्स इज इक्वल टू 1/2, ठीक आहे. आणि ह्या टर्मसाठी आपण अँगल फाइंड केला, ठीक आहे. आता बघा π/3 म्हणजे 60 डिग्री. 60 डिग्री हा प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये बिलॉंग होतोय, ठीक आहे. प्रिन्सिपल सोल्युशनची डेफिनेशन आहे ना, त्यामध्ये बिलॉंग होतोय. लक्षात घ्या, आता हा अँगल आपल्याला यूज करता येणार नाही, ठीक आहे, हे लक्षात घ्या. कोणता अँगल, प्रिन्सिपल सोल्युशन म्हणून यूज करता येणार नाही, कारण
π/3 जर मी पुट केला तर आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू भेटते, लक्षात येते, 1 भेटते. आपल्याला कशी पाहिजे, निगेटिव्ह पाहिजे. म्हणून हा जो अँगल आहे हा प्रिन्सिपल सोल्युशन म्हणून कन्सिडर करता येणार नाही, पण प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये ते बिलॉंग होते की नाही त्या डेफिनेशनमध्ये ते फक्त मी चेक केलं. ठीक आहे, प्रिन्सिपल सोल्युशनची डेफिनेशन काय आहे बघा, मी ती राईट करतो. ती जी टर्म आहे ती कशा पद्धतीने पाहिजे किंवा ती जी व्हॅल्यू आहे ती कशा पद्धतीने पाहिजे, तर 0पेक्षा मोठी पाहिजे किंवा इक्वल पाहिजे. ठीक आहे, आणि 2π कशी पाहिजे, लहान पाहिजे. ही डेफिनेशन आहे प्रिन्सिपल सोल्युशनची. ठीक आहे, तर π/3 यामध्ये बिलॉंग होतोय. ठीक आहे, बट ती इथे प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये यूज करता येणार नाही कारण आपण ती पॉझिटिव्ह टर्मसाठी फाइंड केलेली आहे. लक्षात येते. ओके, आता बेसिकली आपल्याला अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज करून त्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. बघा कशा पद्धतीने, तर मी सांगितलं की अलाइड अँगलचा फॉर्म्युला आपण कशा पद्धतीने अप्लाय करायचा आहे आणि तो कोणता चूज करायचा, आधी चूज करा. ठीक आहे, आणि कोणता चूज करायचं ते आधी डिस्कस करून घ्या. बघा, विच अँड व्हाय हे दोन क्वेश्चन मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केले होते कशा पद्धतीने. विच म्हणजे कोणता फॉर्म्युला चूज करायचा आहे आणि व्हाय म्हणजे का, तर का चूज करायचा आहे. बघा, तर फर्स्ट क्वेश्चन आपला अलाइड अँगलचा. ठीक आहे ना, अलाइड अँगलचा फॉर्म्युला इथे मी आधी असं म्हणतो, बाय अलाइड अँगल फॉर्म्युला बाय अलाइड अँगल फॉर्म्युला. पण आता अलाइड अँगल फॉर्म्युला मी म्हणले, पण कोणता चूज करायचा, तर फर्स्ट विच फॉर्म्युला. ठीक आहे, आणि सेकंड व्हाय. बघा, कोणता फॉर्म्युला चूज करावा लागेल मला सांगा. तर इथे बघा, जे गिवन फंक्शन आहे, इक्वेशन आहे, ती इन टर्म्स कशामध्ये आहे, कॉसमध्ये आहे. बरोबर, म्हणजे आपल्याला इथे फॉर्म्युला कोणता चूज करावा लागेल, तर कॉसच्या टाईपमधला. ठीक आहे, विच, तर कॉसच्या टाईपमधला, कॉस एक्स मधला पाहिजे आपल्याला. लक्षात येते. आणि पुढे व्हाय, तर इथे कॉसमध्ये आहे म्हणून लक्षात येते. कोणता पाहिजे आपल्याला, विच, तर कॉस एक्स मधला पाहिजे. का पाहिजे, तर ॲन्सर दोन्हींचं सेमच आहे, फक्त त्याची मांडण्याची मेथड वेगळी आहे. विच कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, तर कॉसचा अप्लाय करायचा आहे. आणि का अप्लाय करायचा आहे, तर गिवन फंक्शनची जी लेफ्ट हँड साईड आहे इक्वेशनची ती कॉसमध्ये आहे म्हणून कॉसमधला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. लक्षात येते. या पद्धतीने आता अजून एक, विच फॉर्म्युला कॉस एक्स मधला आहे. बरोबर ना, कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, कॉस एक्स मधला. बट कॉस एक्स मधला कोणता सब फॉर्म्युला किंवा अलाइड अँगल फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. ठीक आहे ना, तर तो कोणता अप्लाय करायचा आहे, तर असा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे की ज्याची राईट हँड साईड कशी पाहिजे आपल्याला. बघा, ती याच्यावरनं डिस्कस होते. ठीक आहे, याची जी राईट हँड साईड आहे ही कशी आहे, -1/2 आहे, म्हणजे कशी आहे, निगेटिव्ह आहे. ठीक आहे, इक्वेशनची जी राईट हँड साईड आहे ती निगेटिव्ह आहे. म्हणजे मी ते जो अलाइड अँगलचा फॉर्म्युला कॉस एक्स मधला जो निवडणार आहे त्याची राईट हँड साईड कशी पाहिजे मला, कशी पाहिजे, निगेटिव्ह पाहिजे. लक्षात येते. या पद्धतीने असा फॉर्म्युला मी चूज करणार आहे. आणि जेवढे काही ते फॉर्म्युले असतील त्या टाईपचे, ठीक आहे, ते फॉर्म्युले सर्व राईट करायचे आहे आणि त्यावरनं अँगल फाइंड करायचा आहे. लक्षात येते. मग आता आपण तेच करूया. बघा, फॉर्म्युला कळाला कशा पद्धतीने चूज करायचा आहे आणि कोणता अप्लाय करायचा आहे. फर्स्ट म्हणजे बघा, मी परत सांगतो कोणता अप्लाय करायचा आहे, तर इथे कॉसमध्ये आहे म्हणून कॉसचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. ठीक आहे, पुढे कॉसचा कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. ठीक आहे, कॉसचा अप्लाय करायचा आहे, पण कॉसमधील कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, तर ते राईट हँड साईडवरनं डिस्कस करतो आपण. तर राईट हँड साईडला इथे इक्वेशनमध्ये निगेटिव्ह साईन आहे म्हणून आपल्याला कॉसचा असा अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज करायचा आहे की त्या फॉर्म्युल्याची राईट हँड साईड कशी पाहिजे, निगेटिव्ह पाहिजे. ठीक आहे, निगेटिव्ह कॉस एक्स या टाईपमध्ये पाहिजे, असा फॉर्म्युला आपल्याला चूज करायचा आहे. ठीक आहे, तर असे दोन फॉर्म्युले आहेत, ते मी इथे पुढच्या स्लाईडवरती राईट करतो. बघा, सो इथे बघा ते दोन फॉर्म्युले कोणते आहेत. फर्स्ट आधी मी राईट करतो. सो फर्स्ट बघा, कॉसचा कोणता फॉर्म्युला आहे, तो कॉस पाय मायनस एक्स. ठीक आहे, कॉस पाय मायनस एक्स इज इक्वल टू मायनस कॉस एक्स. बघा, निगेटिव्हमध्ये भेटलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे, कॉसमध्ये पाहिजेलच, पण ती टर्म कशामध्ये पाहिजे, निगेटिव्ह साईनमध्ये पाहिजे. लक्षात येते.
या पद्धती, कारण आपली जी राईट हँड साईड आहे इक्वेशन ती देखील निगेटिव्ह आहे म्हणून इथे निगेटिव्ह आलेला आहे. लक्षात येते, म्हणजे तो चूज केलेला आहे आपण निगेटिव्हसाठीचा. आणि आता इथून पुढे आपल्याला ते सिम्प्लिफाय करायचं आहे. लक्षात येते. मग आता फर्स्ट फॉर्म्युला मी इथे घेतलेला आहे. सेकंड, चला मी इथे पुढे राईट करून ठेवतो. तो सेकंड फॉर्म्युला कोणता आहे, ठीक आहे, सेकंड स्लाईडवरती इथे सेकंड फॉर्म्युला अलाइड अँगलचा हां, कॉस पाय प्लस एक्स इज इक्वल टू मायनस कॉस एक्स. ठीक आहे, मायनस कॉस एक्स. हे अलाइड अँगल फॉर्म्युले कशा पद्धतीने फॉर्म झालेले आहेत हे मी एका सेपरेट लेक्चरमध्ये एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे इतकं टेन्शन घेऊ नका, फक्त इथे फॉर्म्युला कशा पद्धतीने कोणता अप्लाय झालेला आहे ते व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, ओके. मग आता बघा, फर्स्ट फॉर्म्युलासाठी आपण इथे सिम्प्लिफाय करूया. कोणती व्हॅल्यू भेटते, कोणता अँगल भेटतोय, तर बघा इथे जो एक्स आहे, बरोबर, इथे जो अँगल आहे एक्स आहे तोच इथे रिप्लेस झालेला आहे. लक्षात येत आहे. तर आपल्याकडे अँगल किती पॉझिटिव्हसाठीचा जो फाइंड झालेला आहे तो इथे एक्स म्हणून कन्सिडर करायचा. तो किती आहे, π/3 आहे. ठीक आहे, मग π/3 आपण इथे अप्लाय करूया. बघा, कॉस इथे पाय मायनस एकची व्हॅल्यू किती आहे आपली π/3, पॉझिटिव्ह टर्म. लक्षात येते, ती इथे घेतलेली आहे. त्यानंतर इथे बघा, जी एकची व्हॅल्यू आहे तीच इथे पुढे रिप्लेस झालेली आहे, म्हणजे आपल्या इथे π/3 आहे तीच पुढे इथे येणार आहे. ठीक आहे, म्हणून इथे मायनस कॉस π/3. लक्षात येते. बघा, इथे एक्स तोच इथे रिप्लेस झाला एक्स. आता इथे किती आहे, π/3 आहे, तोच इथे रिप्लेस होईल π/3. इथे π/2 झालं माझ्याकडून. बघा, π/3 कळते, कॉस π/3. आणि आता बघा, हा जो ब्रॅकेट आहे तो मी सिम्प्लिफाय करतो. सो कॉस पाय मायनस π/3 म्हणजे 3 इंटू पाय, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 3π मायनस 1 इंटू पाय. याचा डिनॉमिनेटर किती आहे, 1 इंटू पाय, ओके, अपॉन 1 इंटू 3 आपल्याला किती भेटेल, 3 भेटेल, बरोबर, विच इज इक्वल टू, आता किती भेटेल बघा, इथे मायनस ही टर्म ॲज इट इज ठेवतो. पुढे आपण सिम्प्लिफाय करूया ती, कारण इथे अजून आपल्याला सिम्प्लिफाय करायचं, बरोबर. म्हणून कॉस 3π मायनस पाय म्हणजे आपल्याला भेटेल 2π अपॉन 3, बरोबर, विच इज इक्वल टू मायनस कॉस π/3. या पद्धतीने व्हॅल्यू भेटली, बरोबर. आता मी पुन्हा हे राईट करतो. बघा, कॉस 2π अपॉन 3 इज इक्वल टू, हे मायनस साईन ॲज इट इज, आणि थोडक्यात मी याला ब्रॅकेट टाकतो. बघा, कॉस π/3 ची व्हॅल्यू किती असते, कॉस π/3 ची व्हॅल्यू इथेच आपण फाइंड केली. बघा, आधी पॉझिटिव्ह एक्स, कॉस एक्स इज इक्वल टू 1/2, आणि एकची व्हॅल्यू किती, π/3 म्हणजेच कॉस π/3. इथे मी असं लिहू शकतो ना. बघा, कॉस π/3 ची व्हॅल्यू, एकची व्हॅल्यू किती आहे, π/3 म्हणजे कॉस π/3 ची व्हॅल्यू किती भेटेल, 1/2 भेटेल. लक्षात येते, म्हणजे मला डायरेक्टली इथे पुट करता येईल. तर कॉस π/3 ची व्हॅल्यू किती, 1/2. लक्षात येते, 1/2 म्हणजेच दॅट इज कॉस 2π अपॉन 3 ची व्हॅल्यू किती भेटली मला, मायनस 1/2 भेटली. ठीक आहे, या पद्धतीने म्हणजेच मला अँगल किती फाइंड झाला, दॅट इज एक्स इज इक्वल टू 2π अपॉन 3. या पद्धतीने ती व्हॅल्यू फाइंड झाली. ठीक आहे, आता ही व्हॅल्यू किंवा हा जो अँगल फाइंड झालेला आहे तो प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये बिलॉंग होतो की नाही ते चेक करावं लागेल. ठीक आहे, आता हे चेक करण्यासाठी काय करायचं, सिम्पली इथे पाय आहे, पाय म्हणजे किती, 180 डिग्री असतो, बरोबर. मग मी इथे ते रफ कॅल्क्युलेशन करतो. बघा, 2 इंटू पायची व्हॅल्यू किती, 180 अपॉन इथे किती आहे, 3 आहे, म्हणजे इथे 3. हा अँगल मी चेक करतो, किंवा याच्यापेक्षा दुसरी एक मेथड आहे ती देखील मी एक्सप्लेन करतो. बघा, आधी ही समजून घ्या डिग्रीच्या फॉर्मॅटने. तर इथे 318, 300 आणि बेसक 12 म्हणजे 120 डिग्री आपल्याला भेटते. ठीक आहे, 120 डिग्री भेटते, आणि 120 डिग्री हा 0पेक्षा मोठा आहे, बरोबर, आणि 2π पेक्षा लहान आहे, बरोबर ना, 120 डिग्री. म्हणून आपल्याला हे प्रिन्सिपल सोल्युशन भेटेल. लक्षात येते. अजून याला ऑर मेथड काय आहे म्हणजे चेक करण्यासाठी, तर सिम्पली हा तात्पुरता जो पाय आहे ना, बघा मी इथे ते स्टेप राईट करतो. आपल्याकडे काय आहे प्रिन्सिपल सोल्युशनची डेफिनेशन, तर 0पेक्षा मोठी पाहिजे व्हॅल्यू, बरोबर, आणि इथे एक्स मानतो, चला 2π पेक्षा लहान पाहिजे, ही डेफिनेशन लिहिली. आणि आपला जो अँगल आहे तो किती आहे, 2π अपॉन 3 आहे, 2π अपॉन 3 आहे, विच इज
आहे की नाही ते आधी चेक करावं लागेल, पण मग ती चेक करण्यासाठी या पद्धतीने आपण ते लिहिणार आहोत बरोबर भेटला तर. बट आता ती डिस्कस करण्यासाठी मी काय करणार आहोत, सिम्पली इथे जो 2π आणि हा 0 आहे तो कॅन्सल करतो बघा. म्हणजे या पद्धतीने ही लाईनची काही गरज नाही तशी बघा. डायरेक्टली मी सपोज ह्या फॉर्म्युल्यामधनं पायची टर्म जर कॅन्सल केली तर मला सिम्पली कसं पाहिजे 2 पेक्षा लहान पाहिजे बरोबर ना. आणि इथे बघा ह्या फॉर्म्युल्यामधनं ह्या डेफिनेशनमधनं पाय जर कॅन्सल केला तर आपल्या इथे जो अँगल भेटलेला आहे 2π/3 याच्यामधनं देखील मी पायची टर्म कॅन्सल करेल. ठीक आहे, फक्त चेक करण्यासाठी लक्षात येते ते बिलॉंग होते की नाही हे चेक करण्यासाठी. तर बघा आपल्याकडे किती आहे 2π/3 आहे. मी याच्यामधनं जर पाय कॅन्सल केला तर मला किती भेटेल फक्त ओन्ली 2/3. ठीक आहे, आणि 2/3 म्हणजेच मला किती भेटेल सपोज इथे 0 समथिंग काहीतरी टर्म भेटेल. लक्षात येते 0 काहीतरी समथिंग टर्म भेटेल. ठीक आहे, आणि ही 0 समथिंग जी टर्म आहे ती या 2 पेक्षा लहान आहे बरोबर. बघा 0 पेक्षा मोठी आहे, 0 आहे बरोबर ना, म्हणजे 0 पेक्षा काहीतरी ग्रेटर व्हॅल्यू आहे. ठीक आहे, ती इथे होते 0 समथिंग सपोज काहीतरी 1 2 3 आहे म्हणजे किती 318 येईल. ठीक आहे, 0.6 असं काहीतरी समथिंग येईल. ठीक आहे, पॉईंटमध्ये आन्सर येईल ते. आणि ते 2 पेक्षा लहान आहे 0 पेक्षा मोठे आहे म्हणजे ही जी काही व्हॅल्यू भेटते आपल्याला ती इथे ह्या डेफिनेशनमध्ये बिलॉंग होते. म्हणून आपल्याला डायरेक्टली हा जो अँगल आहे तो प्रिन्सिपल सोल्युशन डेफिनेशन सॅटिस्फाय करतो, म्हणून प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, हा अँगल किंवा हे सोल्युशन कळतंय. मी 2 मेथड सांगितले बघा. इथे फर्स्ट मेथड डिग्रीच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे, 120 डिग्री भेटलं होतं. किंवा जर डिग्रीमध्ये जर तुम्हाला कन्वर्ट करता येत नसेल तर हा सिम्पली पाय इथून सपोज तात्पुरता हाईड करा, कॅन्सल करा आणि ह्या 3 ने 2ला डिवाइड करा. जे काय आन्सर भेटेल ते 2 पेक्षा लहान पाहिजे. ठीक आहे, ह्या 2 पेक्षा कसं पाहिजे लहान पाहिजे. 2 सुद्धा नको आहे, 2 पेक्षा कसं पाहिजे स्मॉल व्हॅल्यू पाहिजे. जर भेटत असेल तर मग ते प्रिन्सिपल सोल्युशन होणार आहे. ठीक आहे, आणि 0 पेक्षा मोठं पाहिजे हे लक्षात घ्या. 2 पेक्षा लहान म्हणजे निगेटिव्ह पण नको आहे आपल्याला, ते पॉझिटिव्ह पाहिजे म्हणजे 0 पेक्षा मोठं पाहिजे किंवा 0 भेटलं पाहिजे आणि 2 पेक्षा लहान पाहिजे. अशी जर व्हॅल्यू भेटत असेल तर ती जी काही गिवन सोल्युशन आहे जो अँगल आहे तो प्रिन्सिपल सोल्युशन होणार आहे. लक्षात येते. ओके, म्हणजे आता हे झालं आपलं फर्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन. मी याला बॉक्स ब्रॅकेट करतो बघा, बॉक्स करतो. सो हा आपला अँगल आहे बरोबर, किंवा फर्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन आहे x = 2π/3. ओके, आता हे झालं आपल्या फर्स्ट फॉर्म्युल्यावरनं cos π - x. ठीक आहे, = -cos x. हा फर्स्ट अलाइड अँगल फॉर्म्युला यूज केला. आता सेकंड अलाइड अँगलचा फॉर्म्युला तो आपण अप्लाय करूया. बघा हा फॉर्म्युला देखील त्याच पद्धतीने आहे. इथे cos π + x आहे. ठीक आहे, बट त्याची व्हॅल्यू इथे किती आहे -cos x आहे. ठीक आहे, कॉसमध्येच आहे. इथे अँगल कोणताही असू द्या त्याची व्हॅल्यू इकडे कॉसमध्ये पाहिजे, इकडे पण कॉसमध्ये पाहिजे, आणि तो ही जी राईट हँड साईड टर्म आहे ती मायनसमध्ये पाहिजे. ठीक आहे, बघा इथे फर्स्टमध्ये देखील त्याच पद्धतीने होतं. इथे बघा cos π - x होता. अँगल कोणताही असू द्या कॉसमध्ये आहे, इकडे कॉसमध्ये आहे, आणि राईट हँड साईड निगेटिव्ह आहे. ठीक आहे, ओके. मग आता आपण ही टर्म सिम्प्लिफाय करूया. इथे आपल्याला पुढे जी एक्सची जी व्हॅल्यू आहे ती किती पुट करायची आहे तर π/3 पुट करायची आहे. जो पॉझिटिव्ह अँगल आपण आधी फाइंड केला होता ना इथे x = π/3 ती व्हॅल्यू आपल्याला इथे पुढे अप्लाय करायची आहे एक्स म्हणून. ठीक आहे, तर बघा इथे आपण अप्लाय करूया. तर आता इथे सेकंड फॉर्म्युल्यावरनं सेकंड अँगल भेटेल cos π + एक्सची व्हॅल्यू किती π/3 बरोबर. π/3 = कशा पद्धतीने भेटेल ते आपल्याला, तर इथे -cos हा जो x आहे तोच इथे पुढे रिप्लेस झालेला आहे बरोबर. मग आता आपल्या इकडे π/3 आहे तोच इथे रिप्लेस होईल π/3 बरोबर, π/3 या पद्धतीने. आणि आता ही कॅल्क्युलेशन आपण करूया. बघा cos π आपण सपोज 1 जर कन्सिडर केलं इथे तर किती भेटेल 3π भेटेल. 3 × π 3π भेटेल. 3π प्लस 1 × π आपल्याला π भेटेल बरोबर, अपॉन 3 × 1 आपल्याला 3 भेटेल, विच इज इक्वल टू -cos π/3. ठीक आहे, आणि आता हा ब्रॅकेट सिम्प्लिफाय करूया. बघा cos 3π + π म्हणजे 4π अपॉन किती भेटेल 3 इज इक्वल टू -cos π/3. ठीक आहे, याला इथे ब्रॅकेट करूया वाटलंच आपण असं या पद्धतीने. मायनस साईन तात्पुरतं बाजूला ठेवूया कारण आपल्याला cos π/3 ची व्हॅल्यू माहिती आहे ती किती असते 1/2 असते. हे मायनस साईन ॲज इट इज, आणि याची व्हॅल्यू किती असते फक्त 1/2, म्हणजेच टोटल सोल्युशन आपल्याला निगेटिव्ह भेटेल -1/2. लक्षात येते. आणि इकडे किती भेटेल cos
4π/3 या पद्धतीने, ठीक आहे. म्हणजे कॉसच्या 4π/3 ह्या अँगलची व्हॅल्यू किती भेटते, -1 भेटते. लक्षात येते. या पद्धतीने ती टर्म भेटेल आपल्याला. म्हणजेच अँगल आपल्याला किती भेटेल, 4π/3 भेटेल. आणि आता आपल्याला चेक करायचं आहे की 4π/3 हा जो अँगल आहे तो 0पेक्षा मोठा आहे, ठीक आहे, आणि 2π लहान आहे की नाही ते आधी आपल्याला चेक करावं लागेल. मग आपण ते चेक करूया. बघा आता चेक कशा पद्धतीने करायचं, तर सिम्पली मी आता इथे काय करतो, 3ने या 4ला डिवाइड करतो, ठीक आहे. ही छोटीशी मेथड आहे जी आपण अप्लाय करूया. तर 3ने 4ला डिवाइड केल्यानंतर ऑब्वियसली किती भेटते, 3 1 3 आणि नंतर पुढे 1 पुढे 3 3 9 म्हणजे 1.3 भेटेल. सपोज 1 पुढे काहीतरी भेटते, ठीक आहे, 1 समथिंग भेटते. आपल्याला ही व्हॅल्यू कशी पाहिजे, 2पेक्षा लहान पाहिजे, बरोबर ना. तर ती आहे आणि 0पेक्षा मोठीच आहे. म्हणजेच हा जो अँगल आहे तो याच्यामध्ये बिलॉंग होतो. म्हणजे बघा दॅट इज असं म्हणतो आधी, देअरफॉर x इज इक्वल टू किती, 4π/3 अँड विच इज 0 greater than or equal to 4π/3 लेस दॅन 2π, ठीक आहे. या पद्धतीने देअरफॉर हा कितवा, सेकंड नंबरचा अँगल आहे, म्हणजे सेकंड सोल्युशन आहे. तर मी याला x2 म्हणतो, ठीक आहे. 4π/3 ठीक आहे. या पद्धतीने याला पण मी अगेन बॉक्स करतो. बघा ओके, ही झाली आपली सेकंड व्हॅल्यू प्रिन्सिपल सोल्युशन, ठीक आहे. आणि फर्स्ट किती होतं आपल्याकडे, तर फर्स्ट या पद्धतीने होतं 2π/3, ठीक आहे. एकची व्हॅल्यू 2π/3 आणि सेकंड आपल्याला भेटली 4π/3, ठीक आहे. या पद्धतीने दोन व्हॅल्यू आपल्याला भेटलेल्या आहेत. बघा आता आपल्याकडे टोटल किती व्हॅल्यू झाल्या, टोटल 3 व्हॅल्यू झाल्या. फर्स्ट म्हणजे π/3, ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड जी व्हॅल्यू भेटली ती आपल्याला भेटली 2π/3 आणि त्याच्यानंतर 4π/3, ठीक आहे. या पद्धतीने ते व्हॅल्यू भेटलेल्या आहेत. आता याच्यातले जनरल सोल्युशन कोणकोणते आहेत, तर फर्स्ट जी पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे ती आपल्याला कन्सिडर करता येत नाही, π/3ची, ठीक आहे. कारण ती का कन्सिडर करता येणार नाही, कारण ही जी π/3ची जी व्हॅल्यू आहे ती आपण पॉझिटिव्हसाठी सिम्प्लिफाय केली होती, म्हणजे ह्या टर्मसाठी आपण सिम्प्लिफाय केली होती. लक्षात येते. बघा मी इथे बॉक्स करतो याला. बघा ही जी व्हॅल्यू आहे ना, ही जी इक्वेशन आहे, ही जी पॉझिटिव्ह टर्म आहे, ह्या टर्मसाठी आपण ही व्हॅल्यू फाइंड केली होती. लक्षात येते. सो आपल्याला ही व्हॅल्यू प्रिन्सिपल सोल्युशन म्हणून कन्सिडर करता येत नाही, तर त्यासाठी आपण अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज केलं होतं. तर अलाइड अँगलचा फॉर्म्युला कोणते, 2 फॉर्म्युले आपल्याला इथे भेटले होते, ठीक आहे. तर ह्या फर्स्ट अलाइड अँगलच्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला फर्स्ट व्हॅल्यू भेटली 2π/3, ठीक आहे. याला x1 म्हणा वाटलंच तर. आणि सेकंड इथे सेकंड व्हॅल्यू भेटली 4π/3, ठीक आहे. 4π/3 हा सेकंड प्रिन्सिपल सोल्युशन. म्हणजेच आपल्याला 2 प्रिन्सिपल सोल्युशन भेटले. देअरफॉर प्रिन्सिपल सोल्युशन्स आर फर्स्ट किती 2π/3 अँड सेकंड किती होता आपल्याकडे इथे 4π/3, ठीक आहे. या पद्धतीने हे 2 प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला भेटणार आहे, ठीक आहे. या पद्धतीने हे निगेटिव्ह अँगलसाठी आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. बघा कॉसच्या 4π/3 ह्या अँगलची किंमत -1/2 आहे, ठीक आहे. -1/2 आहे. ते आपण ह्या अलाइड अँगलच्या फॉर्म्युल्यावरून फाइंड केलं, ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला निगेटिव्ह टर्मसाठी सिम्प्लिफाय करायचं आहे. एकदम इझी आहे. बघा इथून आपलं एक्झाम्पल स्टार्ट झालं होतं. cos x इज इक्वल टू -1/2. एकची व्हॅल्यू आपल्याला 2 एकच्या व्हॅल्यू भेटल्या, ठीक आहे. 2π/3 आणि 4π/3 कळतंय. बघा स्टेप कशा आहेत, आधी पॉझिटिव्ह टर्मसाठी आपल्याला कन्सिडर करायचं आहे. पॉझिटिव्हवरून आपल्याला एक अँगल भेटेल, ठीक आहे. तो अँगल पुढे आपल्याला अलाइड अँगलच्या फॉर्म्युल्यामध्ये यूज करून निगेटिव्हसाठीचे व्हॅल्यू भेटतील, ठीक आहे. म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन भेटणार आहे, ठीक आहे. या पद्धतीने ते सिम्प्लिफाय करायचं आहे. कळतंय. बघा मी अजून एक निगेटिव्हसाठीचं एक्झाम्पल घेतो, कारण निगेटिव्हसाठीचं थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतं. कारण इथे आपण 2 अलाइड अँगलचे फॉर्म्युले यूज करतो, ठीक आहे. बघा मी इथे फर्स्ट यूज केला आणि त्यानंतर इथे सेकंड अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज केला. का यूज केला, तर निगेटिव्हमुळे यूज केला. लक्षात येते. आणि जर पॉझिटिव्ह जर व्हॅल्यू असती तर बघा मी इथे प्रिव्हियस लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलं होतं. जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला सिम्पली डायरेक्टली थिटा इथे कॅल्क्युलेट होतो, ठीक आहे.
म्हणजे आपण इथे पॉझिटिव्हसाठीच आपण कन्सिडर केलेली व्हॅल्यू प्रिन्सिपल सोल्युशन म्हणून कन्सिडर करतो, ठीक आहे. आणि सेकंड व्हॅल्यू आपण अलाइड अँगलवरनं फाइंड करतो, कळतंय, या पद्धतीने आहे. म्हणजे थोडक्यात पॉझिटिव्हसाठी जर टर्म असेल म्हणजे राईट हँड साईड जर पॉझिटिव्ह असेल तर आपलं थोडंसे तकलीफ कमी होत असते, बरोबर. डायरेक्ट आपल्याला 2 व्हॅल्यू भेटत असतात. पण निगेटिव्हसाठी असेल तर आपल्याला मग 2 अलाइड अँगलचे फॉर्म्युले अप्लाय करावे लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, एक्झाम्पल नंबर 3. आणि हे एक्झाम्पल समजून घेऊया. बघा, जेवढे जास्त एक्झाम्पल होतील तेवढी कॉन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड होईल, ठीक आहे. सर्व टाईपचे एक्झाम्पल मी कन्सिडर करणार आहे, लक्षात येते. बघा, फर्स्ट टाईप मी पॉझिटिव्हसाठी कन्सिडर केलं होतं. सेकंड एक्झाम्पल मी निगेटिव्हसाठी कन्सिडर केलेलं आहे. आता देखील मी निगेटिव्हसाठीच कन्सिडर करणार आहे हे थर्ड एक्झाम्पल. पण ते कशा पद्धतीने आहे बघा, मी आधी राईट करतो. फाइंड प्रिन्सिपल सोल्युशन. प्रिन्सिपल सोल्युशनच आपल्याला फाइंड करायचं आहे. मी डायरेक्टली ते इक्वेशन लिहितो फक्त. कॉट एक्स इज इक्वल टू -√3, ठीक आहे. या पद्धतीने ते इक्वेशन आहे, फंक्शन आहे आणि याची प्रिन्सिपल व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे, ठीक आहे. प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला फाइंड करायचे आहेत. बघा कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं आहे. आता लक्षात घ्या, आत्तापर्यंत आपण 2 एक्झाम्पल बघितले. फर्स्ट म्हणजे साईन बघितलं, ठीक आहे. साईन एकच्या फॉरवर्डमध्ये होतं, नंतर बघितलं कॉस एकच्या फॉरवर्डमध्ये होतं. आता इथे मी जे घेतलेलं आहे ते कॉट एकच्या टर्ममध्ये आहे, ठीक आहे. मग आता इथे सिम्प्लिफाय कशा पद्धतीने करणार, तर इथे सिम्प्लिफाय करण्यासाठी आपल्याला हे जे काही कॉट एक्स फंक्शन आहे ते डायरेक्टली सिम्प्लिफाय करता येईल, ठीक आहे. म्हणजे कॉट एकचा अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज करून आपण म्हणजे मगाशी ज्या पद्धतीने आपण सिम्प्लिफाय केलेलं आहे या आधीचं एक्झाम्पल सेकंड नंबरचं, त्या पद्धतीने आपण सिम्प्लिफाय करू शकतो. कॉट एकचे अलाइड अँगलचे फॉर्म्युले अप्लाय करायचे आणि मग सिम्प्लिफाय करायचं, ठीक आहे. आणि अजून एक मेथड आहे ती म्हणजे हे जे काही गिवन फंक्शन आहे कॉट एक्स, ठीक आहे. हे कॉट एक्सचं फंक्शन टॅनमध्ये कन्वर्ट करून आपल्याला सिम्प्लिफाय करता येईल, ठीक आहे. या पद्धतीने म्हणजे हा कॉट एक्सचं जे काही गिवन फंक्शन आहे, इक्वेशन आहे, हे कन्वर्ट करायचं टॅनमध्ये, ठीक आहे. टॅनमध्ये कन्वर्ट केल्यानंतर मग टॅनवरती आपल्याला अलाइड अँगलचे फॉर्म्युले अप्लाय करून ती व्हॅल्यू फाइंड करायची, लक्षात येते. या पद्धतीने ती मेथड आहे. आणि फर्स्ट मेथड डायरेक्टली तुम्ही कॉट एक्स इज इक्वल टू -√3 ह्या टर्मसाठी डायरेक्टली कॉटचे अलाइड अँगलचे फॉर्म्युले यूज करून ते तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता, लक्षात येते. या पद्धतीने ती एक मेथड आहे. तर आधी टॅनच्या फॉरवर्डने आपण सिम्प्लिफाय करूया. म्हणजे हे एक्झाम्पल टॅनमध्ये कन्वर्ट कशा पद्धतीने करायचं आणि मग कन्वर्ट केल्यानंतर पुढे कशा ती सॉल्व करताच येईल, ठीक आहे. पुढची स्टेप आपल्याला माहीतच आहे. फक्त आता हे कन्वर्ट कशा पद्धतीने करायचं तर एकदम सिम्पल आहे. तुम्हाला यासाठी एक रिलेशन माहीत आहे. कन्वर्ट काय करायचं आहे तर सपोज कॉट एक्सचा अलाइड अँगलचा फॉर्म्युला तुमच्या लक्षात नाही आहे किंवा तो माहीतच नाही आहे, बट टॅनचा माहीत आहे, ठीक आहे. तर तुम्ही ते सिम्प्लिफाय करू शकता कशा पद्धतीने. आणि टॅनचा पण माहीत नसेल, लक्षात घ्या, टॅनचा पण माहीत नसेल तर तुम्हाला साईन आणि कॉसवरनं ते फाइंड करता येईल, ठीक आहे. साईनमधला फॉर्म्युला माहीत पाहिजे आणि कॉसमधला फॉर्म्युला माहीत पाहिजे. तर साईन आपण कॉस तुम्हाला माहीत आहे, साईन आपण कॉस तुम्हाला टॅन फंक्शन भेटत असतं, ठीक आहे ना. साईन आपण कॉस म्हणजे टॅन भेटत असतं, म्हणून ते टॅनमध्ये कन्वर्ट करायचं आहे, लक्षात येते. म्हणजे जनरली एक तुमच्या लक्षात आलेलं असेल की इथे तुम्हाला कोणते फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत तर फक्त साईन आणि कॉसमधलेच फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत, लक्षात येते. आणि जर साईन आणि कॉसमधले जर फॉर्म्युले तुम्हाला माहीत असेल तर पुढे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये कोणतंही फंक्शन विचारलेलं असू द्या, कॉस टॅन म्हणजे साईन आणि कॉसच्या व्यतिरिक्त कॉट टॅन सेक कोसेक, ठीक आहे. या चारपैकी कोणतेही फंक्शन विचारलेलं असू द्या ते तुम्हाला सिम्प्लिफाय करता येते. फक्त तुम्हाला रिलेशन माहीत पाहिजे. म्हणजे काय तर साईन आपण कॉस असतो टॅन थिटा, म्हणजे जर टॅनमध्ये असेल तर तुम्ही साईन कॉसने ते फाइंड करू शकता, ठीक आहे. जर कॉटची जर टर्म असेल तर कॉटमधील फॉर्म्युला माहीत नाही बट टॅनमधला माहिती आहे, मग तुम्ही डायरेक्टली 1/tan लिहू शकता, ठीक आहे. हे जे रिलेशन आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे, लक्षात येते. आता हेच रिलेशन आपल्याला इथे अप्लाय करायचं आहे. बघा कॉट एक्स इज इक्वल टू -√3 आहे, ठीक आहे. ते मला कन्वर्ट करायचं आहे टॅनमध्ये. म्हणजे मी ते ही जी टर्म आहे ती या पद्धतीने देतो. बघा टॅन थिटा इज इक्वल टू 1/cot थिटा होईल, बरोबर ना. इनवर्स होईल थोडक्यात. बघा इथे कॉट थिटा आहे, कॉट थिटा इज इक्वल टू 1/tan थिटा आहे. जर टॅन थिटासाठी जर सॉल्व केलं तर टॅन इकडे जाईल आणि कॉट इकडे जाईल, बरोबर ना. टॅन इकडे मल्टिप्लाय होईल याला आणि कॉट मल्टिप्लाय झालेला होता तर तो इकडे येऊन डिवाइड होईल, म्हणजे 1/cot थिटा आणि इज इक्वल टू टॅन थिटा भेटेल, बरोबर. या पद्धतीने ते आपल्याला फॉर्म्युला आहे. थोडक्यात ते रिलेशन तुम्हाला माहीतच आहे, ते 10th स्टँडर्डमध्ये तुम्ही अभ्यासलेच आहे, ठीक आहे. ते इथे आपल्याला अप्लाय करायचं आहे. बघा मग आता टॅन थिटासाठी आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे, म्हणजेच एक्ससाठी टॅन एक्ससाठी. सो इथे बघा सोल्युशनमध्ये मी राईट करतो. तर बघा मी टॅनमध्ये ते कन्वर्ट करतो. सो टॅन एक्स इज इक्वल टू
टॅन एक्स इज इक्वल टू, मला राईट करता येईल 1 अपॉन कॉट एक्स. मी फक्त इन टर्म्स एक्समध्ये लिहितो, ठीक आहे. 1 अपॉन कॉट एक्स, ठीक आहे. आणि बघा टॅन एक्स इज इक्वल टू 1 अपॉन कॉट एक्सची व्हॅल्यू किती आहे, -√3 आहे, ती इथे पुट केली. म्हणजेच मला टॅन एक्सची व्हॅल्यू किती भेटली, 1 अपॉन -√3, म्हणजेच किती, -1 अपॉन √3, ठीक आहे. या पद्धतीने ती व्हॅल्यू भेटली टॅन एक्सची, ठीक आहे. आणि आता मला टॅनच्या अलाइड अँगलचे फॉर्म्युले यूज करून ते सिम्प्लिफाय करायचं आहे, ठीक आहे. म्हणजे इन टर्म्स टॅनमध्ये ते इक्वेशन भेटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात आपलं कॉट एक्समध्ये एक्झाम्पल होतं, बरोबर, इक्वेशन होतं, आणि ते आता कन्वर्ट झालेलं आहे टॅनमध्ये. म्हणजे आता आपलं थोडक्यात एक्झाम्पल कोणतं झालं, इथून पुढे आपल्याला टॅन एक्स इज इक्वल टू -1 अपॉन √3 ही इक्वेशन थोडक्यात आपल्याकडे आता गिवन आहे. आणि याच्यावरून आपल्याला पुढे सर्व सिम्प्लिफाय करायचं आहे. याचे प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला फाइंड करायचे आहे. म्हणजेच ती कॉट एक्सची साठी व्हॅल्यू असणार आहे. लक्षात येते, ओके. बघा टॅन एक्स इज इक्वल टू -1 अपॉन √3. आता निगेटिव्ह अँगल आहे इथे, बरोबर, निगेटिव्ह टर्म आहे. अँगल म्हणजे निगेटिव्ह टर्म आहे, निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, ठीक आहे. ह्या निगेटिव्ह साईनमुळे प्रॉब्लेम होत असतो, ठीक आहे. तर आपण त्यासाठी अलाइड अँगलचे फॉर्म्युले यूज करत असतो. पण फर्स्ट ऑफ ऑल आधी आपण पॉझिटिव्ह टर्मसाठी व्हॅल्यू फाइंड करत असतो, बरोबर ना, ओके. मग आधी आपण पॉझिटिव्ह टर्मसाठी सिम्प्लिफाय करूया. सो त्यांच्या कोणत्या अँगलची किंमत 1 अपॉन √3 आहे. बघा मी त्यात राईट करतो, कन्सिडर. लक्षात येते, मी याला बॉक्स करून ठेवतो. बघा अजून एक इथे, ठीक आहे. या पद्धतीने हे इक्वेशन आपल्याकडे गिवन आहे आता थोडक्यात, बरोबर. कॉट एक्स म्हणून आपण टॅन एक्समध्ये कन्वर्ट केलेलं आहे ते. आता बघा कन्सिडर पॉझिटिव्हसाठी आपण सिम्प्लिफाय करूया आधी. कन्सिडर टॅन एक्स इज इक्वल टू 1 अपॉन √3, ठीक आहे. निगेटिव्ह साईन मी कॅन्सल केलेला आहे, फक्त पॉझिटिव्ह टर्मसाठी कन्सिडर केलेला आहे. टॅन एक्स इज इक्वल टू 1 अपॉन √3. तर कोणत्या अँगल भेटेल आपल्याला बघा, तर त्यासाठी मी एक फिगर इथे ड्रॉ करतो. तुम्हाला माहितीच आहे ती फिगर कोणती आहे, तो एक ट्रायंगल छोटासा, ठीक आहे. तर त्या ट्रायंगलवरनं आपल्याला व्हॅल्यू भेटेल ही 1, इथे 60, इथे 30 आणि इथे 90. हाच ट्रायंगल आपल्याला ड्रॉ करावा लागेल, कारण इथे √3ची व्हॅल्यू आहे, ठीक आहे ना, √3ची टर्म आहे. आणि इथे 2, 1 2 √3. बघा टॅन एक्सचा रेशो किती असतो, तर डायरेक्ट बघा रेशो बघण्याची पण गरज नाही. इथे किती आहे, 1 आहे, ठीक आहे. इथे 1 आहे आणि √3 कुठे आहे, इथे आहे, ठीक आहे. तर कोणती व्हॅल्यू भेटेल बघा, म्हणजे टॅनच्या कोणत्या अँगलची किंमत 1 अपॉन √3 भेटेल. तर टॅन एक्सचा रेशो आपण कन्सिडर करूया. चला ठीक आहे, कन्सिडर करावंच लागेल, कारण आपल्याला मग अँगल कन्सिडर करता येणार नाही, ठीक आहे ना, अँगल भेटणार नाही आपल्याला नक्की कशा पद्धतीने आहे. तर टॅनचा रेशो काय असतो, तर समोरची बाजू भागिले लगतची बाजू, म्हणजेच ऑपोजिट अपॉन ॲडजस्टंट, बरोबर ना. इथे बघा मी ते इथे लिहितो. तर टॅन एक्स म्हणजेच ऑपोजिट अपॉन ॲडजस्टंट, बरोबर ना, ऑपोजिट अपॉन हायपोटेनस OA, विच इज इक्वल टू 1 अपॉन √3, ठीक आहे. ऑपोजिट कोणाच्या ऑपोजिट आहे, आता कोणत्या अँगलच्या ऑपोजिट आहे, 1 हा कोणाच्या ऑपोजिट आहे, ह्या 30 डिग्रीच्या, बरोबर. आणि ॲडजस्टंट बघा, म्हणजे मला अँगल किती भेटेल, हा 30 डिग्रीचा भेटेल. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 30 डिग्री, बरोबर. एक्स इज इक्वल टू 30 डिग्री अँड तो अँगल जो आहे तो जर रॅडियनमध्ये कन्वर्ट करायला गेलो तर या पद्धतीने भेटेल π/180, बरोबर. म्हणजेच आपल्याला किती भेटेल, ते 318 म्हणजे π/6 भेटेल, बरोबर. या पद्धतीने देअरफॉर एक्स इज इक्वल टू मला किती भेटेल, π/6 या पद्धतीने तो अँगल भेटेल. आणि आता बघा ही पॉझिटिव्हसाठीची जी व्हॅल्यू आहे ती पुढे अलाइड अँगलच्या फॉर्म्युल्यामध्ये यूज करायची आहे, ठीक आहे. म्हणजे आपल्याला निगेटिव्हसाठीच्या टर्मसाठीचं व्हॅल्यू भेटेल, ठीक आहे, प्रिन्सिपल सोल्युशन भेटेल ह्या इक्वेशनसाठी, कळतंय. π/6 व्हॅल्यू भेटली. आणि आता बघा अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर इथे आपल्याला आता कोणता अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज करायचा आहे मला सांगा. आता मी एक्सप्लेन केलेलंच आहे, तेच पद्धतीने इथे पण अप्लाय करायचं आहे. तर इथे टॅन फंक्शन आहे, बरोबर. म्हणजे मला फर्स्टली काय म्हणावं लागेल, तर इथे टॅनच्या टाईपमधील अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज करावा लागेल, ठीक आहे. टॅनच्या टाईपमधील अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. त्याच्यानंतर तो कोणता असणार आहे, टॅनचा कोणता फॉर्म्युला मला अप्लाय करायचा आहे, तर
याची राईट हँड साईड मला चेक करावी लागेल. ठीक आहे, कोणाची राईट हँड साईड, तर गिवन इक्वेशनची राईट हँड साईड किती आहे, निगेटिव्ह आहे. ठीक आहे, म्हणजे ती निगेटिव्ह भेटली पाहिजे. म्हणजे राईट हँड साईड मला किती भेटली पाहिजे, त्या अलाइड अँगलच्या फॉर्म्युल्याची निगेटिव्ह असली पाहिजे, असा फॉर्म्युला मला राईट करायचा आहे. ठीक आहे, पूर्ण टॅनमध्येच पाहिजे. त्यानंतर त्या फॉर्म्युल्याची राईट हँड साईड कशी पाहिजे, निगेटिव्ह पाहिजे, असा फॉर्म्युला मला चूज करायला पाहिजे. ठीक आहे, किंवा तो चूज करता येईल. तर बघा असे 2 फॉर्म्युले आहेत अलाइड अँगलचे, ते मी राईट करतो. सो इथे नेक्स्ट स्क्रीनवरती बघा. सो फर्स्ट फॉर्म्युला आहे टॅनचा. ठीक आहे ना, टॅनचा फॉर्म्युला, टॅन पाय मायनस एक्स इज इक्वल टू मायनस टॅन एक्स. टॅन पाय मायनस एक्स इज इक्वल टू मायनस टॅन एक्स. निगेटिव्हमध्ये पाहिजे आणि RHS आपल्याला टॅनमध्ये पाहिजे आणि निगेटिव्हमध्ये पाहिजे. ओके, टॅनमध्ये आहे. आता एकची व्हॅल्यू किती कन्सिडर करायची आहे, ते एकची व्हॅल्यू किती, तर जी आता आपण फाइंड केली ना, ती व्हॅल्यू आपल्याला कन्सिडर करायची आहे. किती होती ती, π/6 होती. ठीक आहे, ही लक्षात ठेवा, जी पुढे आपल्याला पुढे सिम्प्लिफाय करण्यासाठी लागणार आहे. मी ती लिहून ठेवतो, x इज इक्वल टू किती, π/6. ठीक आहे, ओके. आता इथे आपण सिम्प्लिफाय करूया. बघा फर्स्ट अलाइड अँगलचा फॉर्म्युला लिहिलेला आहे, तो आधी आपण सिम्प्लिफाय करूया आणि त्यानंतर सेकंड अलाइड अँगलच्या फॉर्म्युल्याकडे जाऊया. ठीक आहे, तर बघा इथे विच इज इम्प्लाइज टॅन पाय मायनस, आता मी ते 1 कन्सिडर करतो कारण पुढे फ्रॅक्शनमध्ये आहे, बरोबर ना. एक्सची व्हॅल्यू किती आहे, π/6 आहे, π/6. ठीक आहे, या पद्धतीने विच इज इक्वल टू हा मायनस टॅन, इथे बघा हा जो एक्स आहे तोच इथे रिप्लेस झालेला आहे, बरोबर ना. मग आपल्याकडे इथे π/6 आहे, तोच इथे रिप्लेस होईल, म्हणजे टॅन π/6. या पद्धतीने सेम आधीच्या एक्झाम्पलच्या प्रोसेससारखंच आहे, सेम इथून पुढे सगळं. बघा टॅन इथे किती भेटेल, 6π क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 6π मायनस π/6 विच इज इक्वल टू मायनस टॅन π/6. म्हणजेच किती भेटेल आपल्याला इथे, टॅन 6π मायनस π म्हणजेच 5π/6 विच इज इक्वल टू मायनस टॅन π/6. करेक्ट, या पद्धतीने भेटेल. आता इथे काय भेटेल, मायनस सपोज मी जर याला ब्रॅकेट केला तर टॅन π/6 ची व्हॅल्यू किती असते, टॅन π/6 ची व्हॅल्यू इथे पुट करायची आहे. ठीक आहे, इथे नाही तर इथे पुट करायची आहे. हे आपलं मेन इक्वेशन आहे. ठीक आहे, त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड होणार आहे, ही व्हॅल्यू पुट करू. मग टॅन π/6 इथे पुट करायचं. टॅन π/6 ची व्हॅल्यू किती असते, +1/√3. ठीक आहे, मी ते लिहूनच ठेवतो. टॅन π/6 ची व्हॅल्यू किती असते, +1/√3. या पद्धतीने हीच व्हॅल्यू आपल्याला पुढे दोन्ही ठिकाणी यूज करायची आहे. तर इथे बघा टॅन π/6 ची व्हॅल्यू +1/√3, म्हणजेच टोटल निगेटिव्ह भेटते आपल्याला, कारण हे निगेटिव्ह साईन आहे, बरोबर, -1/√3. आणि इकडे किती भेटेल, टॅन 5π/6. म्हणजेच मला अँगल किती भेटला, x1 किती भेटला, x1 इज इक्वल टू 5π/6. ठीक आहे, आणि हा प्रिन्सिपल सोल्युशनची डेफिनेशन सॅटिस्फाय करतोय की नाही हे सोल्युशन, तर ते चेक करावं लागेल. तर बघा इथे अगेन त्याच पद्धतीने पाय तात्पुरतं कॅन्सल करा, 5/6 आहे. 5/6 म्हणजे 6ने 5ला डिवाइड करायचं आहे. तर अगेन आपल्याला हे इथे 5 सपोज इथे, तर इथे 0.8 748, बरोबर ना. या पद्धतीने 0.8 म्हणजेच ही 0.8 ही व्हॅल्यू 0पेक्षा मोठी आहे आणि 2पेक्षा लहान आहे, बरोबर ना. हे डेफिनेशन लक्षात आहे तुमच्या. बघा 0पेक्षा कशी पाहिजे, मोठी पाहिजे. इथे बघा 0.8 मी डायरेक्ट लिहितो आणि ती कशी पाहिजे, 2पेक्षा लहान पाहिजे, बरोबर ना. या पद्धतीने 0पेक्षा मोठी 2पेक्षा लहान 0.8 आहे, म्हणून इथे हे प्रिन्सिपल सोल्युशन होईल. किती, फर्स्ट 5π/6. कळतंय, फर्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड झालेला आहे. आता आपण सेकंड फाइंड करूया. सेकंड फॉर्म्युला अलाइड अँगलचा फॉर्म्युला आपल्याला राईट करावा लागेल. सो बघा सेकंड फॉर्म्युला 2π फॉर्मॅटमध्ये आहे. बघा या पद्धतीने टॅन 2π - x इज इक्वल टू -tan x. ठीक आहे, या पद्धतीने हा फॉर्म्युला आहे. बघा इथे 2π मधील अँगल आहे, इकडे टॅन आहे, इकडे पण टॅन आहे, म्हणजे टॅनमधील फॉर्म्युला आहे. राईट हँड साईड याची निगेटिव्ह आहे. ठीक आहे, म्हणून हा फॉर्म्युला चूज झालेला आहे. आता इथून पुढे आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर इथे एकची व्हॅल्यू किती पुट करायची आहे, π/6 पुट करायची आहे. x इज इक्वल टू π/6 घ्यायची आहे, कारण ते आपण आधीच सिम्प्लिफाय केलेलं आहे. ठीक आहे, मग बघा दॅट इम्प्लाइज टॅन
2 पाय मायनस एकची व्हॅल्यू किती π/6, ठीक आहे, विच इज इक्वल टू मायनस टॅन इथे किती येईल π/6 येईल, बरोबर ना, कारण हा x इथे रिप्लेस झालेला आहे म्हणजे आपला π/6 इथे रिप्लेस होईल. सिम्प्लिफाय करूया बघा, टॅन 6 दुने 12, ठीक आहे, मी डायरेक्ट लिहितो आता बघा 12 पाय मायनस पाय अपॉन 6 इंटू 1, याचा डिनॉमिनेटर किती असतो 1 असतो, 6 इंटू 1 6 विच इज इक्वल टू मायनस टॅन π/6. ओके, इथे किती भेटेल टॅन 12 पाय मायनस पाय 11 पाय, बरोबर, 11 पाय अपॉन 6 विच इज इक्वल टू मायनस टॅन π/6. कळतंय, या पद्धतीने ती भेटलेलं आहे टॅन π/6 ब्रॅकेट कंप्लीट. आणि इथे बघा टॅन 11 पाय अपॉन 6 इज इक्वल टू मायनस टॅन π/6 ची व्हॅल्यू किती, मायनस टॅन π/6 ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते 1/√3, ठीक आहे, ही व्हॅल्यू इथे पुट केली म्हणजेच टॅनच्या कोणत्या अँगलची किंमत -1/√3 भेटली तर 11 π/6, ठीक आहे. आणि मग आता आपल्याला चेक करावं लागेल x2 झाला, बरोबर, हा सेकंड अँगल आहे x2 सेकंड सोल्युशन 11 पाय अपॉन किती 6 आणि हा ते प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये बिलॉंग होते की नाही ते चेक करण्यासाठी ते आपल्याला 0 to 2 पायच्या दरम्यान पाहिजे, बरोबर ना, ती व्हॅल्यू. तर चेक करूया, इथे बघा 11/6 आहे, जर डिवाईड केलं तर इथे 11 6 6 1 6 इथे किती राहतील 5 राहतील, बरोबर ना, पुढे आणि इकडे पुढे ओके 51 ते ओके 1.8 आपल्याला भेटेल. 1.8 हा 2पेक्षा लहान आहे, 0पेक्षा मोठा आहे, म्हणजेच x2 जी टर्म आहे किंवा जे सोल्युशन भेटलेलं आहे ते प्रिन्सिपल सोल्युशन होणार आहे. लक्षात येते, या पद्धतीने आपल्याला हे दोन सोल्युशन फाइंड करायचे होते. बघा हे सेकंड प्रिन्सिपल सोल्युशन आहे आणि फर्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन आपण फाइंड केलेलंच आहे. सो मी डायरेक्टली इथे लिहितो काय, प्रिन्सिपल सोल्युशन्स आर, सो बघा therefore principal solutions are, फर्स्ट किती कॅल्क्युलेट झालं होतं, फर्स्ट कॅल्क्युलेट झालं होतं 5 π/6, 5 π/6, ठीक आहे, 5 π/6 आणि सेकंड झालं आहे आपलं 11 π/6, ठीक आहे. हे झाले आपले प्रिन्सिपल सोल्युशन. या पद्धतीने बघा टॅनच्या फॉरवर्डने आपण सिम्प्लिफाय केलेलं आहे. हे एक्झाम्पल एकदम सिम्पल आहे. कॉटमध्ये होतं, कॉटमधून टॅनमध्ये का कन्वर्ट केलं तर सपोज तुमच्याकडे कॉटचे फॉर्म्युले तुम्हाला माहीत नाही आहे, पार्ट नाही आहे, तर तुम्ही ते टॅनमध्ये कन्वर्ट करा, ठीक आहे, आणि मग टॅनच्या लँग्वेजमध्ये म्हणजे टॅनचे फॉर्म्युले यूज करून ते तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं आहे, ठीक आहे. जर कॉटचे फॉर्म्युले माहीत असेल, अलाइड अँगल फॉर्म्युले जर माहीत असेल तर तुम्ही ते डायरेक्टली सिम्प्लिफाय करू शकता, ठीक आहे. त्या स्टेपने मी देखील तुम्हाला सिम्प्लिफाय करून देतो. बघा कशा पद्धतीने आहे. हे जर व्यवस्थित समजलेलं असेल तर बघा आपण जाऊया पुढच्या, म्हणजे हे एक्झाम्पल कॉटने आपण सिम्प्लिफाय करूया. बघा ही फर्स्ट व्हॅल्यू आपल्याला इथे भेटली होती आणि त्यानंतर आपण सेकंड व्हॅल्यू या पद्धतीने दोन अलाइड अँगल फॉर्म्युले यूज केले, ठीक आहे. ओके, बघा नेक्स्ट मी डायरेक्टली कॉटच्याच फॉर्म्युल्याने सिम्प्लिफाय करतो सर्व व्हॅल्यू, ठीक आहे. तर मी आधी जे एक्झाम्पल होतं ते आधी मी राईट करतो अगेन, ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 3, ठीक आहे, किती होतं ते कॉट x इज इक्वल टू -√3 होतं, ठीक आहे. मला कॉटचे फॉर्म्युले अप्लाय करायचे आहेत, ठीक आहे. तर बघा सोल्युशनमध्ये आधी कॉटच्या कोणत्या अँगलची किंमत √3 आहे ते आधी आपल्याला राईट करावं लागेल. सो पॉझिटिव्ह टर्मसाठी, बरोबर ना, सोल्युशन निगेटिव्ह जर असेल, राईट हँड साईड जर निगेटिव्ह असेल तर आपण काय करतो, कन्सिडर करतो की पॉझिटिव्ह टर्मसाठी किती व्हॅल्यू भेटते, ठीक आहे. कन्सिडर कॉट x इज इक्वल टू किती √3 आहे ओनली, आणि याची व्हॅल्यू किती भेटेल तर बघा मी पुन्हा एकदा एक ट्रायंगल कन्सिडर करतो इथे 1√3 आणि इथे 2. कॉटचा रेशो किती असतो तर कॉटचा रेशो किती असतो ॲडजेसन अपॉन अपोजिट साईड, ठीक आहे, ॲडजेसन साईड अपॉन अपोजिट साईड. तर ॲडजेसन आता इथे किती आहे √3 आहे, बरोबर, आणि इथे डिनॉमिनेटर नाही म्हणजे इथे 1 कन्सिडर करावं लागेल, ठीक आहे, या फॉर्मॅटमध्ये. आणि हे ॲडजेसन कोणत्या अँगलचे आहेत तर बघावं लागेल. इथे बघा आधी किती आहे √3 आहे, बरोबर, इथे √3 आहे
ही √3 कोणाची ॲडजस्टन आहे, ह्या 30ची. इथे 30 असतो बरोबर ना, 30 इथे 90 आणि इथे 60 डिग्री. तर ही √3 जी साईड आहे ती कोणाची ॲडजस्टन आहे, तर या 30 डिग्रीची ॲडजस्टन साईड आहे आणि ऑपोजिट 1 आहे बरोबर. म्हणजे इथे मला अँगल किती भेटेल, देअरफॉर x इज इक्वल टू किती भेटेल, 30 डिग्री भेटेल. ठीक आहे. आणि रॅडियनमध्ये जर कन्वर्ट केलं तर मला ते π/6 भेटेल बरोबर ना, 318 म्हणजे π/6 भेटते. म्हणजेच देअरफॉर x इज इक्वल टू मला किती भेटते, π/6. या पद्धतीने ती व्हॅल्यू भेटते. आता ही झाली पॉझिटिव्ह टर्मसाठी. आता मला कॉटमधले अलाइड अँगलचे फॉर्म्युले अप्लाय करायचे आहेत कारण इथे निगेटिव्ह साईन आहे बरोबर. मग आता बघा कॉटचा कोणता मी फॉर्म्युला अप्लाय करेल इथे, तर अलाइड अँगलमधला. तर मला राईट हँड साईड जी आधी कॉटमधलाच फॉर्म्युला चूज करावा लागेल. ठीक आहे. आणि त्याच्यातला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, तर राईट हँड साईडला मला कसा पाहिजे, कॉट निगेटिव्ह पाहिजे. ठीक आहे. कॉटमध्येच पाहिजे पण तो निगेटिव्ह पाहिजे राईट हँड साईड. तर असा फॉर्म्युला मला कोणता भेटते बघा. तर बघा मी अलाइड अँगलचा फॉर्म्युला राईट करतो इन टर्म्स कॉटमधला, ज्याची राईट हँड साईड निगेटिव्हमध्ये असेल, निगेटिव्हमध्ये असेल आणि ती कॉटमध्ये असेल. ठीक आहे. तर बघा फर्स्ट फॉर्म्युला कॉट π-x इज इक्वल टू -cot x. ठीक आहे. या पद्धतीने तो फॉर्म्युला आहे आणि हा अलाइड अँगलचा फॉर्म्युला अप्लाय करून आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटेल. बघा कशा पद्धतीने, तर मी सिम्प्लिफाय करतो. बघा कॉट π-x ची व्हॅल्यू किती पॉझिटिव्ह घ्यायची आहे. ठीक आहे. आता π/6 त्याच पद्धतीने आहे सर्व. त्यानंतर इथे -cot किती भेटेल, π/6. तोच अँगल रिप्लेस करायचा आहे. थोडंसं फास्ट घेतो बघा. इथे 6 × π क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 6π - π म्हणजे 5π/6 आणि विच इज इक्वल टू -cot π/6 ची व्हॅल्यू किती असते, तर इथे बघा मी लिहून ठेवतो cot π/6 हा अँगल π/6 आणि इथे cot π/6 ची व्हॅल्यू किती भेटेल, √3 भेटेल. ठीक आहे. तर इथे cot π/6 ची व्हॅल्यू किती भेटेल, √3 आणि हा -√3. ठीक आहे. म्हणजेच देअरफॉर कॉटच्या कोणत्या अँगलची किंमत -√3 भेटली तर 5π/6. म्हणजेच आपल्याला x1 किती भेटला, 5π/6. ठीक आहे. या पद्धतीने हा फर्स्ट अँगल भेटला बघा. आणि मग अशीच आपण चेक केलेला आहे की 5π/6 हा त्या प्रिन्सिपल सोल्युशनच्या डेफिनेशन सॅटिस्फाय करतो, म्हणून हे फर्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन होणार आहे. ठीक आहे. हे झालं आपलं फर्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन. येथेच मी सेकंड अलाइड अँगलचा फॉर्म्युला राईट करतो बघा. सेकंड अलाइड अँगलचा फॉर्म्युला सेकंड cot 2π -x इज इक्वल टू -cot x. ठीक आहे. या पद्धतीने तो सेकंड अलाइड अँगलचा फॉर्म्युला आहे. यावरून आपल्याला सेकंड अँगल भेटेल. बघा कशा पद्धतीने, तर इथे cot 2π - x ची व्हॅल्यू किती घ्यायची आहे, पॉझिटिव्ह π/6 इथे घेतली. ठीक आहे. विच इज इक्वल टू -cot π/6. ठीक आहे. आणि 2π - π/6 हे जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला किती भेटेल, cot 6×12 बरोबर ना, आणि 12 - π 11π/6. ठीक आहे. विच इज इक्वल टू -cot π/6. कळतं आहे. या पद्धतीने. आणि बघा इथे असं लिहितो मी, डायरेक्टली लिहितो बघा. cot π/6 ची व्हॅल्यू किती असते, cot π/6 ची व्हॅल्यू √3 असते बरोबर ना. मग ती इथे मी पुट केली. म्हणजेच cot 11π/6 च्या अँगलची किंमत आपल्याला किती भेटते, -√3 भेटते. ठीक आहे. म्हणून आपल्याला इथे डायरेक्टली लिहिता येईल x2 इज इक्वल टू 11π/6. ठीक आहे. आणि हा अँगल देखील कुठे बिलॉंग होतोय, त्या प्रिन्सिपल सोल्युशनच्या डेफिनेशनमध्ये बिलॉंग होतोय बरोबर ना. 0 to 2π दरम्यान आहे. लक्षात येते 11π/6 म्हणून तो बिलॉंग होतोय. ओके. म्हणजे बघा इथे पण आपल्याला दोन सोल्युशन त्याच पद्धतीने भेटलेले आहेत. ठीक आहे. बघा इथे मी पुन्हा प्रिव्हियस सोल्युशनमध्ये जातो बघा. फर्स्ट मेथडने आपण जे सिम्प्लिफाय केलेलं आहे. इथे बघा थिटा पॉझिटिव्ह अँगल किती भेटला आपल्याला इथे, π/6. ठीक आहे. आणि इथे किती भेटला होता आपल्याला, π/6च भेटलं होतं. ठीक आहे. कॉटने जरी आपण सिम्प्लिफाय केलं तरी π/6च भेटला. पुढे फर्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला किती भेटलं होतं, इथे आहे बघा. फर्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन होतं 5π/6. ठीक आहे. आणि आत्ता देखील आपल्याला कॉटच्या मेथडने डायरेक्ट आपण अप्लाय केलेलं आहे. तिथे देखील 5π/6 आहे. ठीक आहे. आणि सेकंड देखील याच पद्धतीने भेटलं होतं. लक्षात येते. म्हणजे मेथड तुम्ही कोणती अप्लाय करा,
ठीक आहे. आपल्याला जे सोल्युशन आहे ते सेम भेटणार आहे. लक्षात येते. या पद्धतीने बघा मी दोन्ही मेथडने तुम्हाला एक्झाम्पल सिम्प्लिफाय केलेलं आहे. एक्झाम्पल एकच होतं, फक्त मेथड चेंज होत्या. कॉट फंक्शन आधी मी टॅनमध्ये कन्वर्ट केलं, त्या मेथडने सिम्प्लिफाय केलं आणि इथे डायरेक्टली कन्वर्ट न करता थोडक्यात आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे कॉटमधला अलाइड अँगलचा, तर मी तो अप्लाय केला आणि सिम्प्लिफाय केलं. लक्षात येते. या पद्धतीने आपल्याला हे प्रिन्सिपल सोल्युशनचे जे एक्झाम्पल आहेत ते आपल्याला सिम्प्लिफाय करायचे आहेत. ठीक आहे. एकदम इझी आहे. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय काय ठेवायचं आहे बघा. फर्स्ट म्हणजे तुम्हाला ह्या जे फिगर्स दिलेले आहेत मी ड्रॉ करून त्या तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. हे दोन ट्रायंगल लक्षात ठेवायचे आहेत. त्यावरनं तुम्हाला इथे अँगल फाइंड होत असतात. ठीक आहे. निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्हसाठी कन्सिडर करायचा आहे आणि मग तो अँगल भेटत असतो. ठीक आहे. अशी झाली ट्रायंगलची कन्सेप्ट, ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला अलाइड अँगलचे जे फॉर्म्युला आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. आता कोणकोणते लक्षात ठेवणार बघा, भरपूर आहेत. ठीक आहे. साईन, कॉस, टॅन, कोसेकपर्यंतचे आहेत. ठीक आहे. आणि त्यामध्ये डिफरंट अँगल आहेत. ठीक आहे. हा याच्यातून ॲड होतो, तो त्याच्यातून सबट्रॅक्ट होतो. या पद्धतीने भरपूर टाईपचे आहेत. तुमचं डोकं हँग करू शकतात. सो तुम्हाला फक्त कोणकोणते लक्षात ठेवायचे आहेत, तर साईन आणि कॉसमध्ये लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. आणि एखादा एक्स्ट्रा वाटलं असं टॅनमध्ये लक्षात ठेवा, म्हणजे कन्वर्ट करण्याचा जास्त प्रश्न येणार नाही. साईन, कॉस, टॅन हे जास्तीत जास्त 3 टाईपचे फॉर्म्युले जे आहेत ना, 3 फंक्शनमधील जे फॉर्म्युले आहेत ते लक्षात ठेवा. साईन आणि कॉस आणि टॅन लक्षात येते. ह्या 3 टाईपचे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा अलाइड अँगलमधले. आणि ते पण कोणकोणते लक्षात ठेवायचे आहेत, तर फक्त पाय आणि 2πमध्येच लक्षात ठेवायचे आहेत. हे लक्षात घ्या. पाय आणि 2πमध्ये क्वचित कधी π/2चा पण फॉर्म्युला यूज होतो. ठीक आहे. π/2चा किंवा अजून कोणता आहे 270चा, पण हे क्वचित यूज होतात. ठीक आहे. π/2चा 270चा पण हे जनरली जास्त वेळा यूज होतात. ह्याच टाईपवरती एक्झाम्पल जास्त असतात. ठीक आहे. त्यामुळे हे 2 टाईप तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. ह्या 2 टाईपमधील फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. बस एवढंच सफिशियंट आहे तुम्हाला ह्या टाईपचे एक्झाम्पल सिम्प्लिफाय करण्यासाठी. बाकी तर सर्व कन्सेप्ट तुम्हाला समजलेलीच असेल कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं आहे. ठीक आहे. ओके. तर अशा पद्धतीने आज आपण ह्या सेक्शनमध्ये ह्या लेक्चरमध्ये काय काय अभ्यासलेलं आहे बघा. इथून आपण लेक्चर स्टार्ट केलं होतं बरोबर. बघा फाइंड प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ cos x = -1/2. ठीक आहे. म्हणजे जर निगेटिव्ह अँगल जर आपल्याकडे निगेटिव्ह टर्म जर आपल्याकडे गिवन असेल राईट हँड साईडला इक्वेशनमध्ये, तर त्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू किंवा त्याचे प्रिन्सिपल सोल्युशन कशा पद्धतीने फाइंड करायचे ती कन्सेप्ट मी तुम्हाला आजच्या ह्या लेक्चरमध्ये बेसिकली एक्सप्लेन केली. ठीक आहे. ही सर्व कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड झालेली असेल. इथे आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपले 3 एक्झाम्पल झाले, तसे 2च झाले. पण जे थर्ड म्हणूया आपण, जे थर्ड एक्झाम्पल होतं ते मी तुम्हाला 2 मेथडने सिम्प्लिफाय करून दिलं. एक कन्वर्ट करून आणि एक विदाऊट कन्वर्ट करता. ठीक आहे. डायरेक्टली सिम्प्लिफाय केलं होतं. तर दोन्ही एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेले असेल. दोन्ही बघा राईट हँड साईड निगेटिव्ह होती आणि इथे देखील निगेटिव्ह होतं. फर्स्ट जो टाईप होता तो देखील निगेटिव्ह होता. तर दोन्ही टाईपचे एक्झाम्पल मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलेच आहेत. तुम्हाला सर्व कॉन्सेप्ट व्यवस्थित समजलेले असेल. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आजच्या ह्या सेक्शनमध्ये ह्या लेक्चरमध्ये बस एवढेच. विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. ह्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्यापुढील जी नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे ती आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. सो आजच्या ह्या लेक्चरमध्ये बस एवढंच. धन्यवाद.